आज सासवडमध्ये अजित पवारांची सभा होते आणि त्याआधी सासवडच्या पालखीतळ मैदानावर विजय शिवतारेंच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। त्यावर शिवतारेंचा खासदार असा उल्लेख करण्यात आलाय। त्याचबरोबर पवारांना संपवण्याचा दुर्मिळ योग असा आशय लिहित पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। आपण बघतोय हेच बॅनर लावण्यात आलेले आहेत। पालखीतळ या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। शरद पवार आणि अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या बॅनरवर खासदार असा उल्लेख शिवतारे यांचा करण्यात आला आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असतानाच आता विजय शिवतारेही या लढतीमध्ये उतरले असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली। आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होईल असं वाटत असतानाच विजय शिवतारे यांनीही आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली। त्यानंतर खरं तर आजचा अजित पवारांचा सासवडमध्ये मेळावा आहे आणि या मेळाव्याच्याच ज्या रस्त्यावरती जाणार आहेत त्याच ठिकाणी अशा प्रकारचे आपल्याला बॅनर पाहायला मिळतात। एकीकडे सुप्रिया सुळेंचा बॅनर आहे, त्यांचं चिन्ह आहे, आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या भव्य शेतकरी मेळाव्याचा बॅनर, तर तिसरीकडे आपण खासदार म्हणून निवडणूक लढवणार असणारे विजय शिवतारे यांनीही एक बॅनर लावला आणि त्यावर त्यांनी मजकूर असा लिहिला आहे की बापूंना आपलं एकमत द्या आणि पवारांना संपवण्याचा हा दुर्मिळ योग आहे। त्यामुळं पवार विरुद्ध पवार लोकसभा मतदारसंघात लढत होत असतानाच विजय शिवतारे यांनीही या ठिकाणी उडी घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली। त्यामुळे विजय शिवतारे निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुरंदर।